ज्ञाननिष्ठ निर्व्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर समतादिष्ट निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व सकल कुलमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल संवारक रणमार्तंड पुण्यश्लोक सुवर्णरत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम। ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं त्या आईला देखील शिरसाष्टांग वंदन आणि ज्या वडिलांनी शिकवलं की आयुष्यभर कष्टाची भाकर खाऊन सुखी रहा परंतु कधी लाचारी पत्करू नकोस त्या वडिलांना देखील शिरसाष्टांग वंदन करतोय। सर्व कागल प्रेमी ज्यांनी आम्हाला पालघरवरून या ठिकाणी अगदीच निमंत्रित केलंय त्या सर्व साहेब प्रेमींना देखील मानाचा त्रिवार मुजरा करतोय आणि मी समालोचक दीपेश कंडी समालोचन कार्याला आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ करतोय। दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये खेळलेलं चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली। वन्स अगेन अनिकेत षटकातील पुढील बॉल घेऊन दोन्ही चेंडू खोलवर टप्प्यावरती रिलीज झाले होते। चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीचं हे विघटन आणि विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं। वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री नंदुरबार जिल्हा आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 1,51,000 प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आहे। मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि अग्रमानांकित अग्रवलयांकित असं मॅनेजमेंट स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा बॉल आणखीन एक फुलर लेंथ आहे क्षेत्ररक्षण खराब आहे चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आज चौकार आहे खराब क्षेत्ररक्षण अपेक्षा नव्हती हे एक्सपेक्टेशन नव्हतं। ड्रॉविंग मॅन कॅचेसचा स्टिक बुडत्याला काडीचा आधार आहे गोलंदाजाला जो आधार आहे क्षेत्ररक्षकांचा तो मिळणं फार आवश्यक। बघा साधा सोपा चेंडू होता परंतु थांबवू शकले नाही आणि ह्या अतिरिक्त स्वरूपातील धाबा फलकामध्ये आता समाविष्ट केल्या जातात। स्कोर फलक हलकसं वृद्धिंगत होत आहे। अनिकेत वन्स अगेन गोलंदाजी चांगली चालली आहे षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ मिळालेली नाहीये परंतु प्रत्येक चेंडू जीसी हाफ व्हॉली अथवा यॉर्क लेंथ त्या ठिकाणी प्रयोग केला जातोय अनिकेतच्या माध्यमातून। पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय 8 धावा फलकावरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सुंदर अशा वातावरणामध्ये नेत्रलोचक आणि नेत्रदीपक चक्षु विहंगम नयन मनोहरी स्पर्धा आहे। हा देखील चेंडू आपण पाहू शकाल प्रचंड वेगाने पंच दर्शवित असताना बाईजच्या स्वरूपामध्ये गणेश गायकवाड पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय। बघता बघता धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे। 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय परंतु 5ही चेंडू खोलवर टप्प्याचे बघायला मिळालेत। वेग देखील खूप चांगला प्रेझेंट केलाय अनिकेतने गोलंदाजीमध्ये काहीही खराबी राहिली नाहीये षटकामध्ये फक्त एक चौकार थांबवणं आवश्यक होतं। 9 रन्स येथे देखील एक्स्ट्रा बाउन्स झाला चेंडू पहिल्या षटकाचा खेळ
10 धावा फलकावर पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आसगाव स्पोर्ट्स चंदगड संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. दिलीप आणि संभाजी अशी जोडी या मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खतरनाक मॅनेजमेंट या स्पर्धेचं. अगदी सुसज्ज नेटनेटकं सुशोभित प्रेक्षणीय समांतर असं हे छत्रपती शाहू क्रीडांगण आपण पाहतोय. जो खेळाडू या ठिकाणी आलाय प्रत्येक खेळाडूने या मैदानाचं कौतुक केलेलं. चहूबाजूंनी बॅरिकेड्स आपल्याला पाहायला मिळतात. जसा सूर्यनारायण देव मावळणार त्यानंतर LED वॉल देखील समोरची चालू होणार. चहूबाजूंनी फ्लड लाईट्स. A1 मॅनेजमेंट. ऑल इज वेल. ही स्पर्धा सचिन सज्ज गोलंदाजी मार्कवर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेल्या आहेत. डीप गलीमध्ये चेंडू निघून चाललाय. दण 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 करत खणखणीत सणसणीत टकाटक नामदार चषक. चौकार. 4 धावा. काय फटका खेळले बघा. हलकेशे या वेळेला बॉडी वेटला ट्रान्सफर केलं बॅकफुट वरती आणि त्यानंतर डीप गलीमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट बॅटला स्लॅश केलं फलंदाजाने. चेंडूला पाठवून दिलं डीप गली सीमारेषेच्या पलीकडे. एक कणखर फटका दिलीपच्या बॅटमधून. चौकार. 14 धावा कंप्लीट. 14 रन्स. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय आसगाव स्पोर्ट्स चंदगड. विपक्षामध्ये निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे परंतु डीप मध्ये बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीने या चेंडूला थांबवलं आणि तत्पूर्वी दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं रोटेशन करण्यात आलेलं आहे. बघता बघता 15 धावा झालेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्र दीपक नेत्र लोचक नयन मनोहरी अग्र मानांकित अग्र वलयांकित अग्रेसर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कागलकरांच्या नखशिखांत पसरलेली नामदार चषक. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री नंदुरबार जिल्हा हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य ही स्पर्धा विद्यमान आहे. हा चेंडू हवेमध्ये आणि काय झेल टिपलाय. खूप सुंदर रीतीने हा झेल परिपूर्ण केलेला आहे. क्षेत्ररक्षक कौतुकास पात्र आहे. पहिला झटका फलंदाज बाद. कमांड इज 'मंजुनाथ यांच्या माध्यमातून अफलातून स्वरूपामध्ये एक रनिंग झेल त्याने परिपूर्ण केला. योग्य जज केलं. नजरेचा प्रभावी वापर आणि या प्रॉपर पद्धतीने हा झेल मात्र त्यांनी कॅरी करून दाखवलेला आहे. नामदार चषक खऱ्या अर्थाने अनेक अजरामर अशा किस्स्यांनी शृंगारलेली स्पर्धा आहे. कालच्या दिवसामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहिला. सुपर ओव्हर ऑल आउट आणि त्यानंतर 4 धावा. अगदी विस्तृत स्वरूपामध्ये तो सामना. न भूतो न भविष्यती. विकेट हॅट्रिक आपण पाहिलेले आहेत. अर्धशतक आपण पाहिलेले आहेत. संदीप मकवाना 15 चेंडूंमध्ये वादळी अर्धशतक. कालच्या दिवसामध्ये सुशील बुर्ले सांगलीचा ब्रँड 16 चेंडूंमध्ये 50 धावा. दशरथ धोत्रे आपण पाहिलं. एका षटकामध्ये विकेट हॅट्रिक देखील आणि निर्धाव देखील. ते षटक राहिलं. दुहेरी कामगिरी. इथे टायमिंगचा अभाव. चांगल्या गोलंदाजीचा प्रभाव. जबरदस्त स्वरूपामध्ये रायझिंग डिलिव्हरी रिलीज केली होती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. सिक्स्टीन 16 या अंकावरती धाव फलक. 5:25 या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला केवळ 27 मिनिटच दिली जातात एक सत्र परिपूर्ण करण्याकरिता. अदरवाईज एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा घ्यावा लागतो. बघता बघता 2 षटकांचा जो खेळ आहे तो समारोपाकडे वळू लागलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना आसगाव स्पोर्ट्स चंदगड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 16 या धाव संख्येवर. स्टँडर्ड क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ अगदी ग्लोबल होऊ लागलेला आहे. एका वेगळ्या उंचीवरती निघून जाऊ लागलेला आहे आणि त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे ISPL. सुरुवात कशी झाली अझरुद्दीन जे आपण पाहिलं असेल BCCIचे खजिनदार अर्थातच आशिष काळे आणि भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुरुवातीला धारावीच्या झोपडपट्ट्या येथे एक टॅलेंट हंट नियोजित केलं होतं
आणि तेथून मात्र ती प्रेरणा सुचली सचिन तेंडुलकर यांना की स्ट्रीट टू स्टेडियम म्हणजे गावातला शहरातला जी गोरगरीब टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे जे टॅलेंट आहे त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत आणि तेथून मात्र ती सृजनशील उत्क्रांती झाली. ISPLचा शोध लागला आणि आपण पाहिलं असेल आपल्याच पश्चिम महाराष्ट्रातील विजय पावले जो कालच्या दिवसामध्ये जिंकून गेलाय, बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल झालाय, 32 लाख आणि 50,000 सोल्ड झाला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये. त्याच्या साथीने आपण नितीन माटुंगेला पाहिलं, तो देखील ISPL खेळलेला खेळाडू. विकी पुजारी काल देखील खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलं. त्यांच्या साथीने आपण ऋतिक गजर यांना देखील पाहिलं आणि चारही खेळाडूंचा सुयोग्य सत्कार या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3 ची सुरुवात बघा किती सुंदर झालंय. अगदी योग्य टप्प्यावरती भेदक मारा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात एका गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून खूपच ओजस्वी आणि तेजस्वी, थेट मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये त्रिफळाचीत च्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आश्रयाला बॅटच्या एजवरती चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर इनसाइड एज प्लेड ऑन झालेले आहेत. बॅटर बॅक टू दी पॅव्हेलियन, झटका लागलेला आहे क्लीन बोल्डच्या दृष्टिक्षेपातून. धावसंख्या थोडीशी तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञाने ठप्प आपल्याला पाहायला मिळते. बघा 16 धावा झालेल्या आहेत आणि अशाच रीतीने अझरुद्दीन जे आपण पाहिलं असेल 8 नोव्हेंबर 2016 मध्येच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती. येथे धावांची बंदी झाली, धावा येणं थांबलेलं आणि सद्यस्थितीमध्ये 13 चेंडूंमध्ये केवळ 16 धावा आणि 2 गडी गारद. परंतु ते क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि खूप मोठा लेवलर आहे. येथे खेळापेक्षा मोठं कोणी होऊ शकत नाही. क्रिकेट साक्षीदार, कितीतरी आले कितीतरी गेले, परंतु जो विनम्र राहिला, सातत्याने प्रदर्शन करत राहिला, तोच खेळाडू क्रिकेटच्या विश्वामध्ये स्वतःचं नाव अजरामर करू शकलेला आहे. चांगल्या खेळासमवेत चांगला स्वभाव फार महत्त्वपूर्ण गणला जातो क्रिकेटच्या या वसुंधरेवर. 16 धावा, खूप चांगली गोलंदाजी अनिकेत करतायत. अनिकेतचा स्पेल बघा, 8 चेंडू अनिकेतने हाताळलेले आहेत, केवळ 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट देखील घेतलेले आहे. आणि 8 पैकी जवळपास 6 चेंडू जे आहेत ते ज्युसी हाफ व्हॉली आणि यॉर्क लेंथ च्या अगदी सेंटरला रिलीज केले जात आहेत. कंट्रोल खूप चांगला दाखवलाय. सुरेख बाउन्सने बीट झाले बॅटर. उर्वरित काम चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षक परिपूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धीम्या गतीने ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रत धावसंख्येचा ग्राफ्ट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आसगाव स्पोर्ट चंदगड. आणि भरपूर संघ आपण पाहतो जे सातत्यपूर्ण रीतीने गावातील क्रिकेटलाच प्राधान्य देतात. मी काल देखील उल्लेख केला होता, ना नावासाठी ना भावासाठी क्रिकेट खेळतो आम्ही आमच्या गावासाठी. तिथे 1 बाउंसचे संकेत देण्यात आलेले आहेत पंचांच्या माध्यमातून. आणि भरपूर असे संघ असतात जे कुठल्याही प्रकारचा आयकॉन आपल्या संघामध्ये घेत नाही आणि या स्पर्धेमध्ये उतरतात. त्यांच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या झुंजार वृत्तीला सलाम हा करावा लागेल. वाईट प्लस 1 बाउन्स अशा स्वरूपामध्ये संकेत देण्यात आलेले आहेत. गोलंदाजाला आणखीन 1 बाउन्सर टाकू नका, अदरवाईज नो बॉल दिला जाईल. रूल्स अँड रेग्युलेशन्स फार महत्वपूर्ण आहेत क्रिकेटच्या या विश्वामध्ये. 18 ऑन बोर्ड आहेत. गोलंदाजी चांगली झालंय आणि दुसऱ्या बाजूने विकेट देखील निरंतर येतात. दिलीप आणि आदित्यांना एक छोटीशी पार्टनरशिप या ठिकाणी तयार करावी लागेल संघाला सावरण्याकरिता. आसगाव स्पोर्ट्स चंदगड कशा रीतीने खेळणार पुढील 2 ते 3 षटकांमध्ये जर 20 ते 25 धावा जोडतात तर सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचू शकतात खूप चांगल्या रीतीने. पुनश्च एकदा ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग, ग्लिटरिंग अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी केली जाते अनिकेत यांच्या माध्यमातून. 11 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च आणि 1 विकेट असं विघटन आणि विश्लेषण राहिलंय अनिकेत यांच्या स्पेलचं. इकॉनॉमी रेट 6 पेक्षा देखील कमी आहे. तीन षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला. 18 धावा फलकावर.
पेगावचा ब्रँड निकेत आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असताना मुख्य प्रांगणामध्ये. परंतु काल विजय पाऊल यांनी फार सुंदर सांगितलं, जरी मी ISPL खेळलो असेल तरी देखील मी मोठा नाहीये. तुम्ही कोणती किती मोठी स्पर्धा खेळून आला, तुमचे किती रेकॉर्ड चांगले, त्यापेक्षा तुम्ही मैदानात कशा रीतीने खेळणार आहात या गोष्टीचं महत्त्व फार मोठं आहे. विराट कोहलीचे शब्द बघा, 85 शतकं परिपूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज देखील मैदानामध्ये गेल्यानंतर सिंगल कशी घ्यावी हा माझ्या समोर फार मोठा प्रश्न असतो. क्रिकेट इट्स द बिगेस्ट लेवलर. येथे तुमचे कोणतेही रेकॉर्ड्स कामे येणार नाही आहेत, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती नाविन्यपूर्ण प्रदर्शन हे करावंच लागतं, त्यात पर्याय नाही. आणि त्याचं सर्वात सुंदर उदाहरण मी जरूर देईल. सध्या 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्याने 18 धावा फलकावरती आहेत, म्हणजे 6चा इकॉनॉमी रेट आहे. अनिकेतने आपलं काम चोखपणे पार पाडलंय. 2 षटकांमध्ये केवळ 10 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल अझरुद्दीनच्या आताच जो वर्ल्ड कप पार पडला त्या वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, त्याच्या साथीने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल, 4ही सुपरस्टार क्रिकेटरच होते, पण सर्वांना उठवण्यात आलं, बसवण्यात आलं, उठवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत देखील या गोष्टी होतात. आपण तर ग्रामीण क्रिकेट खेळतोय आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. रेकॉर्ड्स तितकेसे मॅटर करत नाही, तर तुम्हाला नेहमी सृजनशील उत्क्रांतिकारक रीतीने क्रिकेटमध्ये खेळावं लागतं. खूपच सुंदर गोलंदाजी झाले. अनिकेतने काय स्पेल हाताळला, 2 षटकांमध्ये 10 धावा आणि 2 विकेट. ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट स्पेल. आणि त्यानंतर आता युवराज आलेला, धावसंख्येचा ग्राफ थोडासा धीमा बघायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटक्याची निवड केलंय आणि क्षेत्ररक्षक ढूंढो रे साजना. आणि तिथे खेळाडू वृत्ती बघा, स्वतः क्षेत्ररक्षकाने दर्शवलं की चौकार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा फार आवश्यक, दिलासा देणाऱ्या धावा आहेत. आसगाव स्पोर्ट चंदगड टीम करिता एकेका धावेची किंमत हे मात्र खरोखरच बहुमूल्य. धावा येणं थांबलं होतं, इथे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्या कारणास्तव हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आदित्य यांच्या बॅटमधून लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता आणि त्याचा फायदा त्यांना मिळालाय. वेट अँड वॉच करून खेळत. वाईडिश लॉंग ऑन परिकक्षामध्ये वन्स अगेन फास्ट आउटफील्ड, बॅक टू बॅक बाउंड्रीज. आदित्यच्या बॅटमधून 2 चेंडू आणि 2 चौकार आवश्यक आहेत. मोठे फटके खेळत राहावं लागेल. पहिल्या 3 षटकांमध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. कुठे ना कुठे पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. गाडीचा गिअर चेंज करणं हे अत्यावश्यक. आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून 2 चेंडूंमध्ये आलेले 2 चौकार उपयुक्त पाहायला मिळत आहे. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा नव्याने युवराज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरू लागलं. साईडला पुन्हा एकदा सिंगलचं रोटेशन तर झालंय. हे षटक फलंदाजी करणाऱ्या आसगाव स्पोर्ट चंदगड टीम करता चांगलं राहिलंय, कारण 2 चौकार आले, एक डबलचं रोटेशन झालं, एक सिंगलचं रोटेशन झालंय. 11 धावा खर्च करण्यात आलेला आहे 4 चेंडूंमध्ये आणि धाव फलक आता 29 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. चांगले बॅटिंग केलंय आदित्य यांनी 200च्या स्ट्राईक रेटने. इथे फटका फसला तर होता, परंतु पुन्हा एकदा फास्ट आउटफील्ड. भाग मिल्खा भाग, पीटी उषा, हुसेन बोल्ट सर्वांची आठवण करून देणारा क्षण होता, परंतु चेंडू थांबणार नाही. आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत हा 3रा चौकार आलाय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर, 5 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च झालेल्या आहेत. हे षटक थोडंसं महागडं ठरलेलं. अशा रीतीने आपण पाहिलं असेल अझरुद्दीनची 2019 मध्ये एका बाजूने इयॉन मॉर्गन खेळत होते, दुसऱ्या बाजूने अफगाणिस्तान संघाचा गोलंदाज अर्थातच वन ऑफ द बेस्ट राशिद खान गोलंदाजी करत होतं आणि 110 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. फार महागड्या ठरल्या होत्या. आणि त्या मॅच मध्ये इयॉन मॉर्गन यांनी 17 षटकार एका मॅच मध्ये खेचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. ओ हो, हे कमबॅक आहे, हे पुनरागमन आहे. 5 चेंडू महागडे हाताळल्यानंतर क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज कुमार यांना तंबूचा रस्ता दाखवून दिलाय. बघता बघता 4 षटकांचा खेळ परिपूर्ण आणि 33 धावा 4 गडी गारद. वेळेचा विचार आपण जरूर करूयात, किती वेळ खर्च करण्यात आलेला आहे असा प्रश्न जर विचारण्यात आला तर आदरणीय अझरुद्दीन सर आम्हाला सूचित करतायत की ह्या 4 षटकांकरिता 20 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. 33 धावा 4 गडी गारद. 5 चेंडू महागडे ठरले, परंतु 6व्या चेंडूवरती पुनरागमन केलं गोलंदाजाने. परफेक्ट लेझर गाइडेड यॉर्कर हाताळला गेला युवराज याच्या माध्यमातून आणि त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला.
4 षटकांमध्ये 33 धावा. प्रोजेक्टेड स्कोरचा जर आपण विचार केला तर येथून 50 धावा होऊ शकतात. जर याच करंट रन रेटने खेळल्या तर 50 पर्यंत पोहोचू शकतोय आसगाव स्पोर्ट चंदगड हा संघ. मोठी भव्य आणि दिव्य स्पर्धा. श्रावण बाळ म्हणून सर्वश्रुत, महाडॉक्टर म्हणून सर्वश्रुत आणि याच कोल्हापूर नगरीकरिता तब्बल 7,000 कोटींचा निधी ज्यांनी मंजूर करून आणला विकास कामांच्या अगदीच अजातशत्रू राजा अर्थातच आदरणीय सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नामदार चषक कागल 2026 ची ही धुमस चक्री आपण पाहतोय. बॉलर तयार. चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल ह्या फटक्याला एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. 5व्या षटकाचा खेळ सुरू झालाय. आदित्यने चांगली बॅटिंग केली आपल्या संघाकरिता. 200चा स्ट्राईक रेट आहे आदित्य या फलंदाजाचा. 7 चेंडू त्याने फेस केलेला आणि वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. लेफ्ट ऑफ ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात बॅकअप करिता, परंतु येथे खूप सुंदर फेकी झाली. डावाला सावरण्याचं कार्य आदित्य करू लागलाय. त्याला थांबून खेळावं लागेल. अजूनही या सत्रामधील जवळपास 10 चेंडूंचं येणं शेष आहे आणि ते 10 चेंडू जर आदित्य थांबला तर ऍटलिस्ट फायटिंग 50 to 52. चला ग्राउंड्समॅन लल्लन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण कॉमेंट्री स्टुडिओ जवळ येण्याची कृपा करावी. ग्राउंड स्टाफ लल्लन प्लीज आपण या. सुजित आलेले आहेत 5व्या षटकामध्ये. चांगली सुरुवात केलंय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतात. आदित्य आशेचा किरण बनून खेळणारा फलंदाज सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं व्हेरिएशन केलं. बॅकअप द हँड, स्लोवर 1 गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, संमिश्र आणि मिश्रणयुक्त गोलंदाजी सुजित करतायत. 4 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च केलेल्या आहेत या 5व्या षटकामध्ये. 37 यावेळेस लॉफ्ट केलंय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. संघाला 50शी पार पोहोचवण्याचा इरादा केलाय आदित्यने पक्का. चेंडूवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. आवश्यक हे फलंदाज आहे आणि आदित्यने खूप चांगली बॅटिंग केलंय. केवळ 10 चेंडू फेस केलेत. 200 पेक्षा जास्त त्याचा स्ट्राईक रेट आहे. इंडिव्हिज्युअली 21 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि संघाला नेऊन पोहोचवलंय 43 या अंकावर. 43 चांगला फटका होता. वन्स अगेन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे वॅकंट एरियामध्ये जाऊन चेंडू आदळलाय. 2 धावा तर सहजगत्या लिहिलेल्या रीतीने, सहजतेने, सुलभतेने, सुजलाम सुफलाम अशा छत्रपती शाहू क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये प्रांगणामध्ये क्षितिज वलयावरती परिपूर्ण केल्या जात आहेत. 5 षटकांचा खेळ फिनिश. 45 धावा परिपूर्ण. आपण वळूयात, वेळेचा विचार करूयात आणि टाइम जर आपण काउंट केलं तर 23 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 5 षटकांकरिता. खूप अगदी मोठ्या कालावधीनंतर अझरुद्दीन सर आपण असं पाहिलं असेल की खूप कमी वेळामध्ये 5 षटकं कंप्लीट करण्यात आलेले आहेत. म्हणून कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स संघाचं. ज्या रीतीने त्यांनी डिसिप्लिनला मेंटेन केलंय अफलातून. यानंतर होणारी ही लढत पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर वर्सेस आजरा स्पोर्ट्स. आजरा दोन्ही संघांचे स्टार संघनायक. आपण यावर नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ अपकमिंग मॅच. मंजुनाथ यांना आपण आता विद्यमान पाहणार आहोत. गोलंदाजी करण्यासाठी 45 धावा. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक. 600 पेक्षा जास्त षटकार परिपूर्ण करणारा वन अँड ओनली सुपरस्टार. कुणालाही कामगिरी करता आलेली नाही हे विशेष आहे. म्हणजे जगामध्ये 7 खंड आहेत, 195 देश आहेत, भरपूर देश क्रिकेट देखील खेळतात, परंतु 600 पेक्षा जास्त षटकार, इव्हन 600 षटकार देखील कोणत्याही फलंदाजाला खेचता आलेले नाहीयेत. ते करून दाखवलंय रोहित गुरुनाथ शर्मा या फलंदाजाने. वन ऑफ दी मॅसिव्ह मल्टी हिटर म्हणून त्यांची ओळख राहिलाय. क्रिस गेलला देखील मागे सोडलंय आणि शाहिद आफ्रिदी यांना देखील त्यांनी मागे सोडलंय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये फटक्याची निवड केलेली आहे. चांगला फटका होता. येथे धावचीची संधी आहे योग्य रीतीने, मात्र यष्टांचा वेध घेतलाय आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवलाय. काय सुंदर स्वरूपामध्ये हे यष्टी रक्षण राहिलेलं आहे. प्लातून स्वरूपामध्ये संघाकरिता तन मन धन आणि सर्व समर्पण ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते योग्य पद्धतीने.
फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवण्यात आलाय. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्टँडर्ड क्रिकेट आपण पाहतोय. 25 मिनिटांमध्ये 32 चेंडू हाताळण्यात आलेले आहेत. डिसिप्लिनचं खूप चांगलं पालन केलंय आसगाव स्पोर्ट्स चंदगड टीमने. एक्सलंट डिसिप्लिन. तिसरा बॉल घेऊन मंजुनाथ आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. नव्याने बॅटर सज्ज लक्ष्मण. फुल टॉस बॉल. इथे थोडंसं हेजिटेट झाले. घाई केली. अतिघाई संकटात नाही. संयमाचा थोडासा अभाव. कॉन्सन्ट्रेशन हलकंसं ढासळलं. लॅप झालं आणि तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केले फलंदाजांनी. 5.5 षटकांनंतर 48 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आसगाव स्पोर्ट्स चंदगड आणि निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स दोन्ही संघांचं विशेष आपण करूयात कौतुक. फार कमी वेळ घेतला या सत्राकरिता. लेफ्ट ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये फटक्याची निवड केली. येथे डबलच्या रोटेशन सारख्या वळतात आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट येतोय आणि ह्या दुहेरी सहित सांघिक स्वरूपातील 50 धावांचा टप्पा परिपूर्ण केलाय आसगाव स्पोर्ट्स चंदगड या टीमने. 50 अप. लॉस ऑफ 5 विकेट. इथे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. अंदाज चुकलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र चाणाक्षरीतेने सावध साक्षपी दक्ष आणि जागरूकतेने अफलातून रनिंग बिटवीन द विकेट्स 3 धावा पडून परिपूर्ण केलेल्या आहेत आणि या तिहेरीस आता 53 धावा फलकावरती आपण पाहतोय. खूप चांगलं डिसिप्लिन. अझरुद्दीनजी पहिलं असं सत्र आहे जे 27 मिनिटांमध्ये कंप्लीट होणार आहे. ग्रेट डिसिप्लिन. दोन्हीही संघांचं विशेष कौतुक. आणि हा शेवटचा बॉल. क्या बात आहे. निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स आणि आसगाव स्पोर्ट्स चंदगड हे पहिलं असं सत्र आहे 4ही दिवसांमधील जे केवळ 27 मिनिटांमध्ये कंप्लीट झालंय. दोन्हीही संघासाठी टाळ्यांचा कडकडाट यायला हरकत नाहीये. ग्रेट डिसिप्लिन. अवघ्या 27 मिनिटांमध्ये 6 षटके कंप्लीट करण्यात आलेले आहेत. निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स आणि आसगाव स्पोर्ट्स चंदगड आपल्या डिसिप्लिनला वंदन आहे, अभिवादन आहे. आपण टॉसकडे वळणार आहोत लगेचच. यानंतर होणारी लढत ज्या दोन संघांमध्ये पुढे येणार आहे लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करावं. पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर वर्सेस आजरा स्पोर्ट्स आजरा. अगदी नामचीन क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे आणि समवेत विजयजी गावडे सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. ग्रामसेवक महोदय, आजच्या दिवसातील ही तिसरी लढत असणार आहे. या टॉस आपण करूयात दोन संघांमध्ये. संघनायक चला आजरा स्पोर्ट्स आजरा. कॅप्टन लवकर या जरा, रिक्वेस्ट. यानंतर होणारी लढत मॅच नंबर 3 पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर वर्सेस आजरा स्पोर्ट्स आजरा असा सामना आपण पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय आजरा स्पोर्ट्स आजरा संघनायक आपण लवकरात लवकर या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला. स्पीड अप. आजरा स्पोर्ट्स आजरा संघनायक घाई करा प्लीज.
मॅन्युअल स्कोअर आपण या आपल्या जागेवर वळूयात या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना आजच्या दिवसामधील ही दुसरी लढत सुरू आहे दोन संघांमध्ये. प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स या टीमने आणि पहिल्या सत्रामध्ये आसगाव स्पोर्ट्स चंदगड थोडासा धीमा बघायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी झाली. पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार करण्यात आला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सोनिक रनिंग बिटवीन द विकेट्स. दयानंद आणि विकीची जोडी. सुरुवात चांगली झाली. प्रॉपर मिडल ऑफ द बॅटने खेळलं होतं. टक्कन आवाज आला होता बॅट मधून आणि तितकंच चांगलं कोलॅबरेशन दोन्ही फलंदाजांमध्ये अनुभवायला मिळालं. 55 धावांचं टार्गेट निर्धारित स्वरूपातील 6 षटकांमध्ये. लाख मोलाच्या या स्पर्धेमध्ये कशा रीतीने खेळणार निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स. दयानंद ऑन स्ट्राईक. लेग स्टंप वरती स्टान्स घेऊन अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे फ्लॉप ठरला बॅटर. मनकट विकेट करिता देखील प्रयत्न केला होता दिलीप या गोलंदाजाने याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर आणि तेथे मात्र हलकंसं फंबलिंग बघायला मिळालं. 1946 मध्ये शोध लागला खरं तर मनकी विकेटचा. या विकेटचा देखील एक फार जबरदस्त किस्सा आहे. ज्या रीतीने सुरुवात झाली. वाईट बॉल आहे. खराब चेंडू. गणेश गायकवाड पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. 3 धावा फलकावर. 1946 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं बिल ब्राऊन या फलंदाजाला बाद केलं. मलवंतराय, हिम्मतलाल, विनू मनकट आणि त्यांच्या आडनावावरून मंकी विकेट ही क्रिकेटच्या विश्वामध्ये रूढ झाली. तो प्रयत्न दिलीपने केला होता. फार धीम्या गतीने या चेंडूच्या हाताळणी बघायला मिळाली. सुरेख गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक वाईट, पुन्हा एकदा डॉट. 3 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा आहेत फलकावर. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला 55 धावा डिफेंड करायच्या आहेत तर खास करून पहिली 3 षटके निर्णायक हाताळावी लागतील. स्लोवर वन परंतु फुलटॉस मिळाला. सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. नामदार चषक कागल. चौकार दयानंदच्या बॅट मधून. लॉलीपॉप होता. प्रॉपर फुलटॉस आहे. आ बैल मुझे मार अशी स्थिती. खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला दयानंदच्या बॅट मधून. गुड शॉट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर चेंडूपासून दूर खेळले होते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. तर ते निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झाले. 5 चेंडूंमध्ये 7 धावा. दयानंद स्वामी यांना आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर. एक चौकार खेचलाय परंतु त्यानंतर शांत देखील ठेवण्यात आलाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्लोवर वन दिलीपच्या माध्यमातून. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलेलं. जास्त धावा आल्या नाही. 6 चेंडूंच्या समाप्ती अखेर 7 धावा फलकावरती आहेत. वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. बरोबर या सत्राला सुरुवात झाली होती 5:59 मिनिटांनी आणि पहिल्या षटकासाठी केवळ 3च मिनिटे घेण्यात आलेले आहेत. चांगलं डिसिप्लिन या मॅच मध्ये मेंटेन केलं जात आहे. येणारी चेंडू शिल्लक आहे. 30 धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये. 48-48. पहिलं षटक इकॉनॉमिकल. भरपूर कंजूस मारा आपल्याला अनुभवायला मिळाला. ज्या रीतीने श्रीलंका संघासाठी आपण पाहिलं असेल भरपूर कंजूस मारा. मुथय्या मुरलीधरन 1990 निर्धाव षटके
हाताळण्याचा कर्तब आणि भीम पराक्रम त्यांनी प्रस्थापित केला. अशा पद्धतीने दक्षिण आफ्रिका संघासाठी आपण शॉन पोलॉकला पाहिलं. 1571 निर्धाव षटके, भरपूर कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. भारतासाठी सध्या आपण जसप्रीत बुमराह यांना पाहतोय. तशा रीतीने दिलीपने पहिलं षटक चांगलं हाताळलंय, 7च धावा दिल्या. शॉट ऑन पोल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोल. आणि फेकीकरिता परीक्षण देखील करायचंय. थर्ड अंपायर, फेकीकरिता आपल्याला परीक्षण देखील करायचं आहे. हेमंत परदेशी देखील सांगतायत की नक्की कसला रिव्ह्यू घेतलाय, कारण चेंडू तर बरोबर रिलीज झाला होता, परंतु हे जर्क करिता तुम्हाला परीक्षण करावं लागेल. योग्य वेळेवरती जर्क गोलंदाजाला थांबवणं फार आवश्यक असतं. अलान डेव्हिडसन यांनी जेव्हा आपला आत्मचरित्र लिहिलं अझरुद्दीनजी, त्या आत्मचरित्रामध्ये फार सुंदर उल्लेख आहे. आणि इथे नो बॉल, खराब चेंडू. बघा, षटकाराच्या 6, पॅनलाइजच्या 2, नो बॉलची 1. 9 धावा काउंट करायच्यात, बरोबर आहे ना? ओके, धन्यवाद. 9 धावा काउंट केल्या जातील या चेंडूवर आणि 9व्या सहित हे स्कोर फलकपत्र वृद्धिंगत होणार आहे आणि जाऊन पोचणार आहे प्रोग्रेस कार्डवरती. तब्बल आपल्याला पाहायला मिळेल प्रचंड वेगाने. पहिलं षटक भरपूर इकॉनॉमिकल राहिलं, परंतु हा जो 9वा आहे तो थेट 16 या अंकावरती संघाला नेऊन ठेवतोय. आपण चर्चा करत होतो इकॉनॉमिकल गोलंदाजीची, परंतु एक जर्क आला. आणि अलान डेव्हिडसन फार सुंदर सांगतात. प्रशांत, अलान डेव्हिडसन असं म्हणतात की जो कॅन्सर असतो, कॅन्सरवरती जर योग्य वेळेवरती किमिओथेरपी केली नाही तर तो थांबत नाही. आणि एखादा गोलंदाज फेकत असेल, त्याला जर योग्य वेळेवरती थांबवलं नाही तर तो देखील फेकतच राहतो. आणि म्हणून त्याला थांबवलंय पंचांनी. यावेळेस वन्स अगेन चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा परीक्षण आहे. हा देखील षटकार आणि पुन्हा एकदा परीक्षण घेतलंय पंचांनी फेकी करिता. बघूयात नक्की काय निर्णय येतोय. 9वा हा प्रकार ठेवला तर होता, परंतु 9वा हा जो प्रकार आहे हा खरं तर आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या सहाय्याने पंच हेमंत परदेशी सांगतात पुन्हा एकदा नो बॉल, म्हणजे पुन्हा एकदा 9 धावा. षटकाराच्या 6, पॅनलाइजच्या 2, नो चेंडूची 1, अशा 9 धावा. आणि मागील एकही चेंडू रिलीज न करताना 18 धावा. अक्षय शेळके साहेब, हे बघायचं राहिलं होतं. एकही चेंडू रिलीज न करताना 18 धावा. आणि अझरुद्दीन सर तुम्हाला टार्गेट करतात आयोजक, परंतु आपण इग्नोर करूया त्या गोष्टीला. कालच्या दिवसामध्ये आपण देखील एका चेंडूमध्ये 9 धावा दिल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या बरोबर आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, जब तक जिंदा है तब तक निंदा है. आणि या निंदेला आम्ही घाबरत नाही. फ्री हिटचे संकेत जारी करण्यात आलेले आहेत. 25 धावा आहेत फलकावर. केवळ पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर. पुनरागमन करणारा हा चेंडू राहिला. 25 धावा केवळ 1.1 षटकांमध्ये, 55चं टार्गेट. प्रशांतजी, या सामन्यामध्ये आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस. धावा कमी झाला पहिल्या सत्रामध्ये आणि गरिबी में आटा गेलाय. दुष्काळामध्ये 13वा महिना आहे. बँकमध्ये जर तुमचा बॅलन्स कमी असेल, बघा येथे देखील शॉट ऑन पूल. आणि विकी अक्षरशः तळपलाय. विकीचं इंजिन गरम आहे. डाल के गमछा कंधा पर, निकल गई ना काम धंदा पर. विक्की भाऊ कापसापेक्षा मऊ, 6 धावांचा खाऊ. षटकारांचा पाऊस पडलाय. क्या बात आहे. विक्की बल्लारी लय भारी. षटकार षटकार षटकार, 31 धावा झालेल्या आहेत. विक्की बल्लारी ऑन फायर. हा देखील चेंडू हवेमध्ये, परंतु येथे पुनरागमन केलंय गोलंदाजाने. विक्की बल्लारी यांची एक एंटरटेनिंग इनिंग समाप्ती झालेली आहे. थोडंच खेळलेलं आहेत, परंतु जबरदस्त खेळलेलं आहेत. काय बॅटिंग केली विक्की बल्लारीने. हा सामना जो आहे तो 70% सोडवलेला आहे. बघा, 5 चेंडू फेस केले, 3 षटकार खेचले, 307चा स्ट्राईक रेट आहे, 360 आणि 18 धावांचं योगदान.
विकी बल्लारी गुड बॅटिंग. शॉर्ट कॅमिओ होता परंतु संघासाठी उपयुक्त ठरलेला आहे. सांघिक टोटल सुस्थितीमध्ये आहे. या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 9 चेंडूंमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं गोल एकंदरीत प्रदर्शन राहिलं. केवळ 7च धावा आल्या. परंतु हे जे दुसरं षटक आहे दुसऱ्या षटकामध्ये सामन्याची दशा दिशा परिभाषा सर्व काही बदलून गेलं. बॉलर तयार आदित्य. नव्याने फलंदाज आता आलेले आहेत मिस्टर सचिन कुंभार फलंदाजी करण्याकरिता. एजवरती चेंडू टच तर झाला होता. नशिबाची थोडीशी साथ मिळाली सचिन कुंभार यांना. 31 10 चेंडूंमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. येथून विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावा करायच्या आहेत. चेंडूंची संख्या विपुल आहे, पुष्कळ आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी करायच्या आहेत. 26 चेंडू आणि 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट 6च्या देखील खाली आलेला आहे. सायकोलॉजिकल प्रेशर फलंदाजांवरचं हटलेलं आहे. आदित्यचा पुढील बॉल. डेलिकेटली टच केलाय. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं हे गीता रहस्य आहे. क्रिकेटमध्ये काही चेंडू असे असतात ज्यांची वाट बघायची असते आणि काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते. ते हे चेंडू चांगला होता म्हणून रिस्पेक्टफुली खेळले फलंदाज. 32 32 धावा, एक गडी गारद. चला जनरेटर ऑन करायचंय. कृपया करून जे टेक्निशियन आहेत त्यांना विनंती आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत. बघता बघता 2 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय. फलकावरती 32 धावा, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांची आवश्यकता आहे. पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर वर्सेस आजरा स्पोर्ट्स आजरा. चला या संगणक. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. आदरणीय सचिनजी सुरळे आपण देखील या. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता सचिनजी सुरळे आणि रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या समवेत जोडले गेलेलं. चला काय तुम्हाला चॉईस हवे की बोलणार दोघांपैकी एक ते सांगा फटाफट. रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजरा स्पोर्ट्स आजराचा उच्चार असेल. कॉइन स्विंग करायचंय सर. छप्पा असा उच्चार आणि काट्टा आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया युवांनी शृंगारलेला संघ अर्थातच पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर या संघाने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. टॉस आपण जिंकलाय. काय निर्णय घेणार? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आम्ही घेतो. किती वयोगटातील प्लेयर्स आहेत आपल्या संघामध्ये? आता तर 19 वर्षाखालील 7 खेळाडू, बाकी सर्व यंगच आहेत. 19 वर्षांखालील आणि उर्वरित जे ते त्यापेक्षाही कमी आहेत. ओके अप्पर एजात. तर एकंदरीत काय प्रेरणा मिळालेली आहे? कसा प्रवास राहिलाय तुमचा अंडर 17, 18, अंडर 19 कसा प्रवास राहिलाय मागील 2-3 वर्षांमध्ये संघाचा? आत्ता तर आमच्या ईश्वरपूर संघमधले 4 जण स्टेटच्या टीममध्ये खेळतात आणि आत्ता तर टीम आमची खूप यंग खेळाडूंनी भरलेली आणि चांगली टीम आहे. असं नाही की कोण हे म्हणजे सर्वजणच चांगले आहेत त्यामुळं. आणि काय म्हणाल आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आम्हाला कोण बघायला मिळतील? नाही सगळे ईश्वरपूरमधलेच आहेत.
नो आयकॉन आणि त्यातही अगदी युवांनी शृंगारलेला संघ आहे. प्रशिक्षकांची तुम्हाला किती मदत मिळाली? जे ट्रेनर आहेत, कोच आहेत, त्यांनी तुम्हाला कशा रीतीने सहकार्य केलं या प्रवासामध्ये आणि कशा रीतीने प्रोत्साहित केलेलं आहे? कारण तुम्ही कमी वयाचे आहेत, टॅलेंट मोठं आहे तुमच्यासमोर. जेव्हा अगदीच लेजंडरी प्लेयर्स येतात तेव्हा कशा रीतीने सामना खेळायचा यासाठी प्रशिक्षण कोणत्या श्रेणीचं मिळालं आहे? प्रथमतः कोच कपिल गस्ते सर व व्हाईस कोच अंबिका मॅडम यांनी खूप मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळंच आमची टीम आज एवढी चांगली तयार झालेली आहे. आम्ही प्रत्येक टुर्नामेंटसाठी खेळतोय आणि बक्षीस पण पात्र जातोय आणि दोघांचं पण खूप चांगलं प्रशिक्षण राहिलेलं आहे. त्यामुळं आम्ही आज इथंपर्यंत मोठ्या मोठ्या चांगल्या टुर्नामेंट्स खेळायला लागलो. दोन्ही प्रशिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करायचा आहे. खरं तर भारत देशाला गुरु शिष्य ही परंपरा लाभलेलीच आहे. सचिन तेंडुलकर घडले कारण त्यांच्याकडे रमाकांत आचरेकर सारखे महान प्रशिक्षक होते. प्रत्येक खेळाडूच्या मागे ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. तर टॉस जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आपण पाहिलं असेल अझरुद्दीनजी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केवळ 14 वर्ष आणि 233 दिवस इतकं वयवर्ष असताना अगदी हसन रजा खेळला होता. तसे 17 वर्षाचे खेळाडू आहेत, तब्बल 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. एकदा या सर्व कमी वयातील खेळाडूंच्या धाडसाला आपण अगदी टाळ्यांनी अगदीच मानवंदना द्यायचे. ज्या रीतीने जिगर दाखवतात, धाडस दाखवतात, साहस दाखवतात, खरोखरच मानवंदना आणि आपल्या खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने आजरा स्पोर्ट्स आजरा आमच्या समवेत जोडले गेलेत. सर, जर आपण टॉस जिंकला असता तर काय इच्छा होती? आम्ही पण पहिल्यांदा क्षेत्ररक्षणच स्वीकारणार होतो. मनाविरुद्ध तर घडलंय. बॅटिंग करायची आहे. तरी पण काय वाटतंय, आयडियल स्कोर हे अशी खेळपट्टी आहे, जर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर शार्प टर्न देखील मिळतोय. प्रॉपर टर्न, लेग ब्रेक, ऑफ कटर असेल, जबरदस्त शार्प टर्न होतोय चेंडू. आणि जर चांगले बॅटिंग केली तर 100 पार स्कोर 6 षटकांमध्ये देखील 100 पार झालेले. म्हणजे बॅलन्सिंग अशी खेळपट्टी आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, अमुक एक धावसंख्येपर्यंत जर आपण पोहोचलो तर ते आपल्यासाठी सेफ ठरू शकते? किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आता कालपासून 3 दिवस आम्ही ही टुर्नामेंट बघतोय, तर सेकंड बॅटिंग करणाऱ्यांना जास्ती इथं विन मिळालेलं आहे. तरी पण आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आहे. किमान 6 ओव्हरची मॅच असेल ना, 6 मध्ये आम्ही 70 धावापर्यंत मजल मारू अशी अपेक्षा आहे. आणि एकंदरीत तुमच्या संघाच्या माध्यमातून कोणते आयकॉन खेळ आम्हाला बघायला मिळतील? आयकॉन आमचे कुठलेही नाही आहेत. स्थानिक लेवलला आम्ही जे टेनिस क्रिकेट आजपर्यंत खेळत आलेलो आहोत तेच आहेत. आमच्यात फक्त 2च खेळाडू साधारणतः 20च्या आतले आहेत. बाकीचे 35, 40, 45चे सगळे खेळाडू आहेत. सर, तुमचं करंट एज काय आहे? माझं 47 आहे. क्या बात आहे. एका बाजूने 17 वर्षाचे, दुसऱ्या बाजूने 47 वर्षाचे देखील आहेत. आणि लेजंडरी खेळाडूंचा खेळ देखील, म्हणजेच एका बाजूने सिनियर आहेत, एका बाजूने ज्युनियर, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर, आपण भरपूर क्रिकेट खेळलेलं आहात. आता आपलं 47 वय वर्ष परिपूर्ण झालेलं आहे. भरपूर ठिकाणी आपण गेला असाल, परंतु आज कागल नगरीमध्ये आलात, या छत्रपती शाहू क्रीडांगणामध्ये आलात. कसं वाटलं तुम्हाला आयोजन नियोजन? स्पर्धा भरवणं ही खूप कठीण बाब आहे. आम्ही दरवर्षी स्पर्धा न चुकता 7 ते 8 वर्ष आजऱ्यामध्ये स्थानिक लेवलला लहान मोठ्या स्पर्धा भरवत असतो. त्याच्यामुळं स्पर्धा भरवणं, स्पर्धा घेणं आणि स्पर्धा पार पडणं हे तिन्ही विषय वेगवेगळे आहेत. ते जमणं, त्याच्यासाठी मॅनेजमेंट 5-6 खेळाडू, 5-6 आपल्याकडे सहकारी वेगवेगळ्या तऱ्हेचे पाहिजेत मुलं, तर ती स्पर्धा ह्या पद्धतीनं तुम्ही जी चांगल्या पद्धतीनं करतात त्या पद्धतीनं होऊ शकते. ही खूपच चांगली स्पर्धा आहे आणि मी आयोजकांना धन्यवाद देतो. नक्कीच सर, आपल्या देखील खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज क्लिअर आहे. नाणेफेक जिंकले पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर टीमने. प्रथमतः स्वीकारला एक क्षेत्र रक्षण, फलंदाजीसाठी निमंत्रित केलेला आहे आजरा स्पोर्ट्स आजरा या टीमला. अपकमिंग मॅच तुम्हाला मी घेऊन जातोय थेट आता लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. चला, मुख्य स्मरांगणाकडे आपण वाटचाल करूयात. तिथे निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्सचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला आहे. 55 धावांच्या प्रत्युत्तर दाखल आतापर्यंत 50 धावा झालेल्या आहेत. 3 षटके आणि 4 चेंडूंचा खेळ फिनिश होतोय. 11 चेंडूंमध्ये 12 धावांचे खेळ साकारून दयानंद स्वामी ते आता तंबूच्या आश्रयाला परतू लागलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. आणि हा झेल बघा, रनिंग झेल ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून tenniscricket.in यूट्यूब ब्रॉडकास्टिंग तुम्हाला थेट दाखवते चांगल्या प्रसारणासहित. 50 धावा, 3 गडी गारद. आता नव्याने फलंदाज आलेत युवराज. डाळ भात वरण लोणचं पापड सगळं काही सज्ज आहे. विजयाचा घास उचलण्याच्या तयारीमध्ये आहे निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स. खूप चांगले खेळले. दुसरं षटक होतं, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच.
लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक टीपमध्ये तैनात, त्यांच्या मस्तकवर दस्तक देऊन विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन्स निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं हे विनंती आहे. हँडशेक करा प्लीज. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम. सज्जनांचा हा खेळ आहे आणि हा सज्जनपणा आपण जोपासूयात. या क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलंय. रविवारपासून सोमवारपर्यंत ज्या खेळाची प्रतीक्षा केली जाते तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि खेळाडूंनो, जाती धर्माच्या सर्व भिंती पोखरणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या गावातील व्यक्तीला आपण ओळखत सुद्धा नाही त्या गावातील व्यक्तीशी आयुष्यभराचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सर्वांना जाती धर्मांना एकत्रित एक सूत्रात गुंफणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि असा हा क्रिकेट या खेळाचा महिमा आहे. आज आपल्याला संपूर्ण जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, देश पातळीवरती जी ओळख आहे त्यामध्ये क्रिकेटचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून हा सज्जनपणा आपण जोपासावा. नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यावं. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे आपण वळूयात. सामना वीर